नमस्कार. स्वामी ओम केमिस्ट्री क्लासेस मध्ये आपलं स्वागत आहे. तर आतापर्यंत आपण 10 विचार पुष्प बघितले. शृंखला 1 पासून सुरू झाली होती, आज 10 पर्यंत आली. आता हा 11वा भाग. खूप आनंद होतो तुमच्या कमेंट्समुळे, तुमच्या स्तुतीमुळे, तुमच्या इन्करेजमुळे आम्हाला खूप फायदा होतो. आम्हाला म्हणजे मला. ओके, तर आज एक सुंदरशी गोष्ट, पण विचार करायला लावणारी तुमच्यासाठी गोष्ट अशी. एकदा काय होतं, एक भिकारी असतो. तो देवळाच्या बाहेर दररोज भीक मागत असतो आणि कालांतराने त्याचं लग्न होतं. तर त्याला भिकारीण भेटते. दोघंही एक इकडं एक तिकडं असं करत भीक मागत असतात. एकदा होतं काय, तर एक व्यापारी येतो आणि एक सोन्याचा कॉईन त्याच्या ताटामध्ये टाकतो. तो कॉईन बघून त्याला खूप आनंद होतो आणि तो काय करतो, ह्या कॉईनला कुठे लपवायचंय ह्यासाठी तो एक जागा शोधतो. आणि ती जागा असते गावाबाहेरची पडकी विहीर आणि त्या बाजूला असलेली खोली. आता त्या ठिकाणी जातो. खूप लांब असतं अंतर, ते खूप कष्ट करतो. खूप झाडाझुडपातून, कुठून काट्याच्या रस्त्यावरून, म्हणजे अवघड रस्त्यावरून जातो आणि त्या ठिकाणी तो कॉईन लपवतो. कालांतराने वर्ष निघून जातात. त्याला 2 मुलं होतात आणि नंतर त्याचा एक पाय अधू होतो. अधू म्हणजे असंच काही काम करत असताना पाय अधू होतो. घरात 18 दारिद्र्य, कलह, क्लेश वाढत चाललेले असतात. त्याला समजत नाही काय करावं. तेव्हा त्याला त्याची बायको सांगते की खूप वर्षापूर्वी तुम्ही तो कॉईन लपून ठेवला होता, तो आता आणायची वेळ आलेली आहे. होता असं तो निघतो जायला. लग्नच चालत असतो आणि ती विहीरही खूप लांब असते. तेवढ्यात त्या ठिकाणी राजा येतो. राजा रथात चाललेला असतो आणि राजाला त्याची अवस्था पाहून दया वाटते. राजा रथ थांबवतो आणि होतं असं की राजा त्याला विचारतो, अरे बाबा, तू एवढ्या कष्ट करून कुठं चाललास? तर तो सांगतो, एक पडकी विहीर आहे, त्या बाजूला एक खोली आहे, त्या ठिकाणी मी एक सोन्याचा कॉईन लपून ठेवलेला आहे आणि तो मला आणायचा आहे, त्याने माझी परिस्थिती सुधारेल. एवढं सांगितल्यानंतर त्या राजाला दया येते आणि राजाही प्रजाहितदक्ष असतो. तो राजा त्याला रथात बसवतो आणि राजमहालात आणतो. राजमहालात आणल्यानंतर तो त्याला मंत्र्याला सांगतो की याला 10 मोहरा द्या, 10 कॉईन द्या आणि याला परत पाठवा. तो परत जाणार. तेवढ्यात त्याला राजा विचारतो, बाबा रे, आता ठीक आहे ना? तो म्हणतो, हा ठीक आहे. आता काय करणार? त्यावेळेस भिकारी म्हणतो, आता मी चप्पला घेणार, एक काठी घेणार आणि काठी टेकीत टेकीत त्या पडक्या विहिरीमध्ये जाणार आणि तेथून तो कॉईन आणणार. राजाला वाटतं, काय माणूस आहे, याला मी 10 मोहरा दिल्या. राजा म्हणतो, बरं असं आहे. तर राजा त्याला 100 मोहरा देतो. तेवढ्यात मंत्री काय करतो, 100 मोहरा आणतो, त्याला देतो. राजा त्याला विचारतो, पुन्हा विचारतो, अरे बाबा रे बाबा, ठीक आहे का आता? तो म्हणतो, खूप ठीक आहे. मग राजा विचारतो, आता काय करणार? त्यावेळेस तो म्हणतो, आता मी ह्या 100 मोहरापैकी काही मोहरा देऊन एक घोडा विकत घेणार, कोणाच्या तरी साहाय्याने त्या घोड्यावर बसणार आणि घोडा घेतल्यानंतर त्या पडक्या विहिरीपाशी जाऊन मी ते कॉईन शोधणार. राजाला वाटतं, हा किती येडा माणूस आहे. राजा मंत्र्याला म्हणतो, याला 1000 सोन्याच्या मोहरा द्या. त्यावेळेस मंत्री आणतो 1000 मोहरा आणि त्याला देतो. राजाला प्रश्न पडतो, आता तरी हा ठीक झाला असेल मानसिक दृष्ट्या. राजा विचारतो, बाबा रे बाबा, आता तू काय करणार? त्यावेळेस तो भिकारी म्हणतो, आता मी याचा एक रथ घेणार, रथात बसून ती कॉईन शोधायला जाणार. राजाला वाटतं, काय माणूस आहे. राजा एक कलम काढतो. राजा म्हणतो, माझं अर्ध राज्य मी तुला देऊन टाकतो. तर मंत्री काय करतो, राज्याचा नकाशा घेऊन येतो. राज्याचा नकाशा आणल्यानंतर इकडचा एक भाग असतो आणि इकडचा एक भाग असतो राज्याचा, त्याला दाखवतो. विचारतो, तुला कोणता भाग पाहिजे? तो म्हणतो, ती पडकी विहीर जिथं आहे तो भाग मला पाहिजे. आपलंही असंच आहे, फक्त आपण भिकारी नाही, पण आपलंही असंच आहे. काय?
आपल्याकडं जे आहे, जे भेटतंय त्यात आपण समाधान मानत नाही. ज्या गोष्टी आपल्याकडं नाही त्या गोष्टी मिळवायच्या धडपडीत आपण आपलं पूर्ण जीवन वाया घालतो. विद्यार्थी मित्र, विचार करा, नागरिको विचार करा. तुम्हाला काय वाटतं की देवाने आपल्याला सुंदर शरीर दिले, काम करायला ताकद दिली, बुद्धी दिली, त्याचा आपण कधी आभार मानतोय? नाही मानत. पण जे आपल्याकडे नाहीये त्या गोष्टी आपण धडपडतोय. मग माझं म्हणायचा उद्देश एवढाच ह्या कथेतून, ह्या गोष्टीतून, की जे आपल्याकडे आहे त्याला समृद्ध बनवा. जे आपल्याकडे आहे त्याच्यावर काम करा. जे आपल्याकडे आहे त्याची ती आपली ताकद बनवा. तेव्हाच तुम्ही पुढे जाणार. आणि खास 12वीच्या विद्यार्थ्यांना मला सांगायचंय, आता उरले 1.5 महिने प्रिपरेशनसाठी. जानेवारीमध्ये प्रॅक्टिकल सुरू होणार. नंतर फक्त रिव्हिजन आणि रिव्हिजनच. जे काही करायचं ते आताच करा. वेळ वाया घालू नका. ईश्वराने प्रत्येकाला सगळ्यात किमती वस्तू दिलेली, किमती गोष्ट दिलेली, ती म्हणजे वेळ. आणि त्या वेळेचा उपयोग जो करतो तो एक तर हिरा होतो, नाही तर कोळसा होतो. इच्छाशक्ती आपली, निर्णय आपला, रिझल्टही आपला, आपल्यामुळेच येणार. त्यामुळे आपण दुसऱ्याला दोषी ग्राह्य धरू शकत नाही. त्याने असं केलं, अमुक केलं. आपण काय केलं? आपल्यावर काम करायची गरज आहे. आपण पुढे जायची गरज आहे. आपण यशस्वी व्हायची गरज आहे. हे आपल्यासाठी नव्हे, आपल्या परिवारासाठी, आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी. ओके, धन्यवाद. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आवडल्यास आपल्या जवळच्या मित्रांना, मैत्रिणींना, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, आजूबाजूंच्यांना शेअर करा. तुमचं एक शेअर आमचं मोटिवेशन वाढवतो. आणि धन्यवाद.